तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्हाला समजुतीने सांगितलेलं कळत नाही का? मी तुमच्याशी लग्न करणार नाहीये हे स्वच्छ आणि स्पष्ट भाषेत सांगून झालंय. प्रेम करणं हा जर गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे. मिस्टर अनिल, अहो हे प्रेम नाहीये, याला विकृती म्हणतात. हे तुला केव्हा कळलं? तो गोखले भेटल्यानंतर, त्याची संपत्ती दिसल्यानंतर. मिस्टर अनिल, माझा हात सोडा नाही तर मी ओरडीन आता जोराने. ओरड ओरड ओरड, बघूया ना कोण कृष्ण येतोय या द्रौपदीला वाचवायला. ओरड. तू काय विचारणार आहेस माहित आहे मला, त्याचाच विचार चाललाय. आई, श्रीच्या सुखाशिवाय दुसरं काहीच नकोय मला. मला त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे असं वाटतंय तुला. पण त्याला वाटतंय तर तू पुन्हा उतावळेपणा करायला लागलीस. त्याचा चेहरा पाहवत नाही हो आई. कुठे आहे तो? बाहेर गेला. घरी आला की मला सांग. मला जरा विचार करू दे. नर्मदा, परत परत कधी येऊ मग? तो घरी आला की. माझ्या आईला धमकी देतो. बहिणीला सोडतो. मार नको. हे बघ, मार नको, सांगू नको तुला. हे बघ, मार नको. मार नको, सांगू नको. मार नको. हा, दगड मार नको. आधी सांगतो, मार नको. तुला ना, तुला माहित नाही मी कोण आहे ते. अरे डोक्यावर आपटलेला आपतेस तू. असं काय? तुझ्यावर ना तू मार नको. आधी सांगतो, मार नको. हे बघ, तुझ्यावर ना ऍसॉल्टची केस टाकली ना आणि तुला जेलमध्ये पाठवला हवा खायला तर नावाचा नाही अनिल. तुला माहित नाही किती वर्ष आतमध्ये सडशील. आताच करतो. यातलं काहीच करू नका, कारण ते तुमच्या हिताचं नाहीये. हे तू काय करशील का चिरकुट? मार नाही, सांगू नको. मार नकोस. हा, आता जर 103 ला मी फोन केला आणि तक्रार केली ना तुमच्या विरुद्ध, तर तुमच्या डोक्यावर नसलेले केस स्टार्ट होतील. खूप सहन केलं. तुम्ही बस स्टॉप वर येता, माझ्या ऑफिस मध्ये येता, मला त्रास देता. मी तुम्हाला काही बोलत नाही म्हणजे माझा दुबळेपणा नाही येतो, किंवा शांत राहते म्हणजे घाबरत नाही तुम्हाला. अहो, तुमच्या वयाचा, तुमची लायकी नसताना मी खूप मान राखला. तरी बाबा कायम सांगत होते अपात्रीदान करू नको. तसंच या असल्या लायकी नसलेल्या माणसाचा मानच नको राखायला हवा होता. मुकाट्याने चालायला लागा, नाहीतर मी खरंच 103 डायल करीन. आणि मग पुढच्या गोष्टी माझ्या हातात नसतील. स्त्रीच्या बाबतीतले कायदे किती कडक आहेत हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण मला त्याची खूप चांगली कल्पना आहे. हा, जातो. पण तुला घाबरून जातो असं समजू नकोस. मला रस्त्यावरती तमाशा करायला आवडत नाही. अरे तुम्हाला लाज नाही, पण मला आहे. लाज मारायची नाही, सांगून देतोय. अरे, चिखलात दगड मारलास ना तर चिखल आपल्याच अंगावर उडतो. टकला चिखल. तुला बघतो. हे चल. आणि सांगून ठेवते, मलाच नाही, कुठल्याच बाईला त्रास द्यायचा नाही.
पुरे पुरे, एवढी मनधरणी करायची गरज नाहीये. त्यानं तुझं म्हणणं ऐकलंय. म्हणजे मी खूप विचार केला आणि मला तुझं म्हणणं पटलंय. तिच्या बाबांनी फ्रॉड केलाच आहे असं म्हणणं बरोबर नाही. आणि तसं जरी असेल तरी त्याची शिक्षा त्यांच्या मुलीला मिळणं हेही बरोबर नाही. आजी, पण हे सगळं तू फक्त माझ्या समाधानासाठी म्हणतेस का? नाही, मला खरंच तुझं म्हणणं पटलंय. थँक्यू. श्री, हे खरं आहे की तुझ्या सुखातच आमचं सुख आहे. पण त्यासाठी मला खोटं बोलण्याची जरूर नाहीये. मला हे पटलं नाहीये तरी तुझ्या लग्नाला मी होकार देतेय असं म्हणू शकले असते मी. पण मला तुझं म्हणणं मनोमन पटलंय. आई आजी, माझ्यासाठी तुझे आशीर्वाद हे सगळ्यात जास्त महत्वाचे. अगं, त्याशिवाय मला काहीच करणं शक्य नाहीये. मग पुढच्या आठवड्यातच बोलवून घे तिच्या आई बाबांना. मला हे आत्ताच्या आत्ता जान्हवीला सांगायचंय. आजी, एक मिनिट. तिच्याबद्दल आणखी काही असं नाहीये ना की जे मला माहिती नाहीये? नाही, आता असं काहीच नाहीये. नाही, तसं असेल तर सांग. म्हणजे बाहेरून कळण्यापेक्षा तुझ्याकडून कळलेलं बरं. आजी, आता असं खरंच काहीही नाहीये की जे कळल्यानं तुला त्रास होईल. मग हे शेवटचं समजू मी? होय. थँक्यू 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 सो मच. येऊ मी? ये. आणि काय म्हणालास तू? उजड्याचं मत. हा म्हणाला काय म्हणाला? काय म्हणाला? मला तुझा पान पाडायचा. नाही, ए बस बस बस. ऐक. श्रीने खूप समजावून सांगितलं बाबा. इतका धीर दिला माहितीये. म्हणजे आजकाल ना तो माझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ झालाय. खूप मोठा आधार. हा. मला अभिमान वाटतो तुम्हा दोघांचा, विशेषतः श्रीचा. त्याने जे काय सांगितलं ते किती सुज्ञपणे आणि नेटकेपणे सांगितलं. अगदी प्रत्येक मुलीने लक्षात ठेवावं असं सांगितलं. आणि पिंट्या, हा? संघर्ष वाईट, पण वाईटाशी संघर्ष करायलाच हवा, नाहीतर काळ सोकावतो. कौतुक वाटतंय मला तुझं. आणि जाताना काय म्हणाला माहितीये? मला तमाशे नको येता म्हणून जातोय मी. पण पिंट्या, आता झालं ते ठीक आहे. पण ऐक, आपल्याला कोणाशी मारामाऱ्या करायच्या नाहीये. हा, ते सांगून ठेव. आपला मार्ग नाही. ए ताई, आता बोर करतेस तू. अगं बाई, काय झालं ग? कोणी कोणाला मारलं? पिंट्या, मारामारी केलीस का तू? कोणाला लागलं बिगलं का? कोणी पोलिसात गेलं तर? अरे मग हे पोलिसांच्या भानगडी कोण निस्तरत बसेल? काही झालंय काय? आई एक मिनिट. असं काही झालं नाहीये. इतकं टेन्शन नको घेऊस. अगं पण झालं काय? चला, साईतल्या मुलाला किस्सा सांगून येतो. काळभर सगळ्यांना सांगत फिरू नको रे. जानू, तू तरी सांग. एक मिनिट. श्रीचा फोन आलाय. मला खूप महत्वाचं बोलायचं त्याच्याशी. मी बोलते ना, थांब. हॅलो, ऐक ना. अहो, मी काय विचारते? काही झालेलं नाही. हॅलो. हा हा, बोला बोला. काय आत्ता? बरं 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 बरं. हो, मी जरा बाजूच्या दत्ताला जाऊन येते. हा,
अगं ए दत्ताचं दर्शन आणि का? माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे. माझ्याकडे पण पण माझ्या बातमीपेक्षा तुझी बातमी आनंदाची असूच शकत नाही. पण माझी बातमी ऐकून तुला माझा खूप अभिमान वाटेल. बोल. नाही, आधी तू. आधी तू ह्याच्यामध्ये ना आपण फार वेळ घालवतो. चल सांग पटकन. काय ग, सांगण्या आधीच हसायला लागलीस? सॉरी. ऐक, अरे मी अशी येत होते आणि अनिल आला समोर. आणि काय, माझ्यात तर चंडिका संचारली होती आणि पिंट्याने तर त्याला असला ठोसा दिला माहितीये. आणि पिंट्या त्याला काय म्हणाला माहितीये? उजडे चमन. हा मुलगा कुठून हे शब्द शोधतो ना, खरंच माहिती नाही. आणि पिंट्या त्याला म्हणतो की मला तुझा बांग पाडायचाय. बरं, मग पुढे काय झालं? पुढे काय, अनिला मला म्हणाला मला इथे तमाशे करायचे नाहीयेत म्हणून मी जातोय, असं म्हणून तो निघून गेला. पण यार, तू असायला हवा होतास. त्याचा चेहरा जो काय बघण्यासारखा झाला होता ना, तुला जाम मजा आली असती. हॅलो हॅलो. हा, ऐकतोय. बोल बोल बोल. तुला आनंद नाही झाला? अगं अर्थात आनंद झालाच आहे. मला वाटलं तुम्हाला शाबासकी देशील. शाबासकी भेटल्यानंतर. आता तुझी बातमी सांग. सॉरी. आता काय झालंय? काही नाही, अनिलचा चेहरा आठवला. इथे तमाशे नको आहेत म्हणणारा. सॉरी. बरं, आता सांगू का मी? सांग. जानवी, आजीनं आपल्या लग्नाला परवानगी दिलेली आहे. काय काय, परत बोल ना. येस, यू हॅव हर्ड राईट. आजीनं आपल्या लग्नाला संमती दिलेली आहे. हॅलो हॅलो, जान्हवी. काय ग, काय? रडू नकोस ना जान्हवी. हे बघ, तू आता रडणं थांबवलं नाहीस ना तर मला तिथे येऊन माझ्या होणाऱ्या बायकोला मिठी मारावी लागेल. हे श्री, खरंच का रे? हो. हे काय, निघू? नाही, आजीने खरंच संमती दिली. हो. आणि तिनं सांगितलंय की आता लवकरात लवकर तिच्या आई बाबांनाही बोलावून घे. यू आर राईट. काय ग? तुझ्याकडची बातमी जास्त आनंदाची आहे. पण तुझ्याही बातमीनं मला खरंच खूप आनंद झालाय. पण आता मला काहीतरी करावं लागणार आहे. म्हणजे? नाही, काय नाही, सांग ना तू. ऐक ना, मी सॉरी पण मी फोन ठेवू? मला ना कधी एकदा बाबांना जाऊन ही बातमी सांगते असं झालंय. ऑल राईट, ठेव, नंतर बोल. बाय बाय बाय. हॅलो, डीसीपी साहेब, नमस्कार. कसे आहात? वा वा वा. हो, मी पण बरा आहे. काय नाही, थोडासा त्रास द्यायला फोन केलाय तुम्हाला. लग्न करतोय. हो हो हो. हा, लव्ह मॅरेज. हो हो हो. जान्हवी सहस्त्रबुद्धे. नाही, बँकेत काम करते. बरं, माझं एक छोटस काम होतं तुमच्याकडे. अनिल आपटे म्हणून एक गृहस्थ आहे. हा,
त्याच्या आजीने आमच्या लग्नाला परवानगी दिली. पण आजीने तर आधीच परवानगी दिली होती ना लग्नाला. हा हो म्हणजे परवानगी दिली होती. हा आता त्यांनी फोनवर असा निरोप पाठवलाय की आई बाबांना घेऊन भेटायला ये. खरंच? हो वा, काय करताय काय? देवासमोर डोकं ठेवून दे मला. तू तू साखर आण वाटीत. देवासमोर साखर ठेवू दे. परमेश्वरा, तर हे सगळं नीट पार पडून दे, एवढंच मागणं आहे तुझ्याकडे. दे. जानू, आज तुझी आई असती ना तर तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं असतं ते. फार छान दिवस आहे. तुझ्या या बातमीने मी अगदी भरून पावलो. सगळी काळजी मिटली आता माझी. बाबा हे सगळं तुमच्यामुळे झालंय. नाही बळा, सगळी देवाजीची कृपा आहे. 18 वेळा तुझं लग्न ठरता ठरता राहिलं. प्रत्येक वेळी मी भांडायचो त्याच्याशी की जानूचे भोग माझ्या वाट्याला येऊन दे, जानूचं लग्न ठरवून दे. पण नाही झालं तसं. कारण आपण ठरवतो ना त्यापेक्षा देव बाप्पा आपल्यासाठी अधिक जास्त चांगलं काहीतरी ठरवतो. त्याने तुझ्यासाठी श्रीचं स्थळ योजलं होतं आणि तो भेटेपर्यंत मला दम निघत नव्हता. आता आपण ठरवतो त्यापेक्षा बाप्पा आपल्यासाठी जास्त चांगलं काहीतरी ठरवतो हे कबूल करून त्याच्या समोर डोकं टेकण्या वाचून माझ्याकडे पर्याय राहिलेला नाही. दोन्ही हातात मावणार नाही एवढं सुख दिलंय त्याने मलाच. आता माझं त्याच्याकडे काही मागणार नाही. माझी जानू सुखात राहून दे बस, बाकी काही नको. बाबा कधीतरी माझ्यासाठी पण भांडा ना देवाशी. म्हणजे मग हा तुमचा देव बाप्पा माझ्यासाठी पण अशीच एखादी श्रीमंत मुलगी पाठवेल. श्रीमंत काय रे, श्री सारखी एखादी चांगली मुलगी मिळू दे अशी प्रार्थना कर देवाकडे वेड्या. हे तेच यार ताईडा. आणि हॅलो, काय एवढी मस्त न्यूज आहे, तुम्ही रडत काय बसलात? मग काय करायचं? एक मिनिट बाबा, अशा वेळेला ना नाचायला पाहिजे. पैसे देताना मी नेहमी पुरावा ठेवतो. काय आहे की पैसे देणाऱ्याने जर कधी पलटी मारली तर नाक पकडून तोंड उघडायला लावता येतं. तुम्हाला काय वाटलं? सुटलात तुम्ही? अनिल नाव आहे माझं. काय नाव आहे? अनिल. अनिल राव. हा. इन्स्पेक्टर साहेब परवा काय म्हणाले? ते म्हणाले
ते म्हणाले कशाला उगीच वाढवताय, त्यांचे पैसे देऊन टाका. नाही दिले तर मी काय करणार? तुम्ही माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार. आणि माझ्याकडे काय आहे? पुरावा. पुरावा. तुमच्या देवट्यानं माझ्यावरती हात उचलला, माझ्यावर. आणि तुमची ती 150 मुलगी मला कायदा शिकवते, पोलिसांची धमकी देते. आता मीच तिला दाखवतो कायदा म्हणजे काय असतो आणि त्याचा बडगा कसा असतो. मूर्ख होती, तुम्ही लक्ष देऊ नका तिच्याकडे. आणि पिंट्याचं म्हणाल ना तर तोही तेवढाच मूर्ख आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका, मी बघते त्याला. काय झालंय माहितीये का, खूप दिवस झाले त्याच्या अंगाला केरसुणी लागलेली नाहीये ना, म्हणून त्याचं अंग मडमड करतंय. मी बघते त्याला. हा, पण तुम्ही कृपा करून पोलिसात जाऊ नका हो. मी पाया पडते तुमच्या. हो, लोक शेण घालतील तोंडात माझ्या. तेवढंच नाही करणार मी, कळू दे ना तुमच्या नवऱ्याला आणि तुमच्या मुलीला. तुम्ही माझ्याकडून पैसे घेतलेत ते शेजार पाजारचे तोंडात शेण घालतील तुमच्या. अरे 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 अरे, अहो तुमच्या घरात तुमची काय पत राहणार आहे? काय केलं तर विकून विकून मुलीला विकलीत, आणि तेही 70,000. फारच स्वस्त. मी तुमची पहिली पै चुकवेन. पैसे घेऊन मी काय करू? हो, तुमचे पैसे आहेत. मला पैसे नकोय, पैशाचा मोबदला हवाय. म्हणजे न कळण्यासारखं बोळ्याने दूध पित नाहीत तुम्ही शशिकलाबाई. मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे.